साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सदर बाजार पोलीस ठाण्यात स्वच्छता अभियानासह ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने सदर बाजार पोलीस ठाणे परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली। तसेच 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सदर बाजार पोलीस ठाण्याच्या तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सदर बाजार येथे करण्यात आले होते। या आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आपले आरोग्याची तपासणी करून घेतले। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त माळी साहेब आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह सिरीसागर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। निर्लज्जसारखा रस्त्यावर तुमतो त्याला पाठीमागे येणाऱ्या पॅसेंजरचं भान नसते। कधी कधी वाटतं ते ब्रिटिश बरे होते। स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 75 वर्ष झाली, पण त्याचा फारसा काही लाभ आपल्याला झाला नाही। शिस्तीसाठी शिस्त लावायला ब्रिटिशच बरे होते, किंवा मग ते कोरियासारखा कोणीतरी बादशाह आवश्यक होता की खोकला की ठोकला। 9 वाजता 3 पेशंट होते कोरोनाचे, 10 वाजता 0। कारण किती सांगायचं आणि काय सांगायचं, कारण लोकांमध्ये काही सुधारणाच होत नाही। आपलं सोलापूर उत्सवप्रिय म्हणतात, पण मी एक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा बंदोबस्त केला। मला कौतुक वाटतं त्या कार्यकर्त्यांचं की जेव्हा त्यांचा तो एवढा मोठा मोर्चा पार पडला जायचा, तर त्यांच्यातली जी तरुण असेच सगळा कचरा गोळा करायची। ही संस्कृती रुजली पाहिजे आपल्याला। आपण एखादा उत्सव करतो, ठीक आहे, अरे उत्सवानंतर तुम्ही फ्लेक्स काढत नाही, बोर्ड्स काढत नाही, मग त्याला कोणीतरी वेडा माणूस काहीतरी नुकसान करतो, तर तुम्ही मग दंगलीला लगेच तयार होता, आम्ही आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही। अरे तुझं आयुष्य किती, तू आला किती काळासाठी, अरे तुझं अर्ध आयुष्य गेलं नुसतं तुझं भिका मागण्या, अर्ध आयुष्य तुझं आहे ते तुला बायको पोरांची जगवायची काही नियोजन नाही तुझं, आणि आम्ही आमच्या धर्माच्या विरुद्ध अपमान सहन करणार नाही म्हणून लढायला तयार होतो। तू स्वतः काढणं पोस्टर, बाबा पोलिसांनी काढलं म्हणून कशाला अंगावर येतो। या निमित्तानं मला आपल्या संघाने सांगायचंय की आपल्या मार्फत, जी उदाहरण मी यासाठी देतोय की आपल्या मार्फत ही चळवळ पुढे जाऊ द्या। स्वच्छतेची चळवळ आहे, आरोग्याची चळवळ आहे, ती पुढे जाऊ द्या। 2 ऑक्टोबर उद्याच्याला आहे। गांधी जयंतीच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान जारी केलेलं आहे। भारत सरकारने आवाहन केलेलं आहे सर्व जनतेला, सर्व कार्यालयांना, कार्यालयीन अधिकाऱ्यांना, त्यांच्या हाताखाली असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचं अभियान राबवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मला तर असं म्हणायचं आहे की कोणीतरी आवाहन केल्यानंतरच स्वच्छता केली पाहिजे का, तर हे चुकीचं आहे। प्रत्येकाने आपलं घर, आपला परिसर, आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्या हाताखालील सबऑर्डिनेटना या पद्धतीनं सांगितलं पाहिजे आणि स्वच्छतेचं अभियान दररोजच्या दररोज राबवलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने गांधी जयंती आपण साजरी करू शकतो। आज आम्ही 1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन असल्याने सदर बाजार पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होतं। आरोग्य शिबिराकरिता माझ्या परिसरातील गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलं होतं। त्या पद्धतीनं बरेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याकरिता आलेले आहेत। माधवबाग संस्थेकडून, तसेच आमचे परिचयाचे डॉक्टर शब्बीर, आणखी डॉक्टर अन्सारी, तसेच डॉक्टर सरडे मॅडम या इथं आलेले आहेत। त्यांनी चांगल्या पद्धतीनं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याकरिता त्यांनी ब्लड शुगर, तसेच ECG, आणखीन BP चेक करण्याचं त्यांचं काम चालू आहे। ज्यांना कुणाला काही सिम्पटम्स दिसतील त्यांना आम्ही माधवबाग केंद्रामध्ये त्या पद्धतीनं पुढील उपचाराकरिता पाठवणार आहोत। त्या पद्धतीनं त्यांचे फॉर्म भरून घ्यायचं काम चालू आहे। आज आम्ही ACP ऑफिस समोर पोलीस स्टेशनची, सदर बाजार पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेलं विभागीय 2 कार्यालय, तसेच पोलीस लाईन आहे, आणि काही नगरसेवकांना आम्ही आवाहन केलं होतं त्याप्रमाणे बडूरवाले, परत फिरदोष पठाण किंवा फिरदोष पटेल या पण इथं उपस्थित झालेले आहेत।
काही समाजसेवक इथे आलेले आहेत. रईस काय रसूल पठाण आणखीन त्यांचे बंधू आहेत. JCP आम्ही मागवलेला आहे. सर्व जणांना आम्ही आवाहन केलं होतं. रवी गोणे जे काही हिंदू राष्ट्र सेनेचा आहे तोही इथं आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यासह. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं. त्या पद्धतीनं सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत आणि सदर बाजार कृषींचं आवार आम्ही त्या पद्धतीने साफ करण्याचं आमचे कर्मचारी आहेत, आमचे सर्व अधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे आज स्वच्छतेचं अभियान राबवत आहोत आणि हेच अभियान आम्ही कायमस्वरूपी वर्षभर राबवणार आहोत.